नालासोपारा पूर्वेकडील विजयलक्ष्मी नगरमध्ये 41 इमारतींवर तोडक कारवाई केली जाते। 400हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त हा घटनास्थळी तैनात करण्यात आला। वसई विरार महानगरपालिकेचा पथक घटनास्थळी दाखल झालेला आहे। न्यायालयाच्या आदेशानंतर दुसऱ्यांदा ही तोडक कारवाई केली जाते। बेकायदेशीर बांधकाम उभी राहताना प्रशासन कुठे होतं असा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय। तर ही दृश्य आपण पाहतोय केल्या जात असलेल्या या तोडक कारवाईची ही दृश्य तब्बल 41 इमारतींवर तोडक कारवाई केली जाते। ही तीन वेगवेगळी दृश्य आपण पाहतोय। एकीकडे इमारतींवर तोडक कारवाई केली जाते, दुसरीकडे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, तर स्थानिकांची धरपकड केली जाते। खरं तर स्थानिकांची धडपड सुरू आहे आपला निवारा वाचवण्यासाठी आणि त्याच अनुषंगाने स्थानिकांची धरपकड ही सुरक्षा यंत्रणांकडून केली जाते। तीन दृश्य नालासोपाऱ्यातून आपण पाहतोय। एकीकडे 41 इमारतींवर तोडक कारवाई केली जाते, त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। तर ही कारवाई होऊ नये, आपला निवारा वाचावा यासाठी स्थानिकांची धडपड सुरू आहे आणि मग त्या स्थानिकांना रोखण्यासाठी म्हणून पोलिसांकडून यंत्रणांकडून त्यांची धरपकड सुद्धा सुरू आहे। नालासोपाऱ्यातली ही दृश्य आहेत। नालासोपाऱ्यामध्ये 41 इमारतींवर तोडक कारवाई केली जाते। वसई विरार महानगरपालिकेच्या पथकाकडून ही कारवाई केली जाते। बेकायदेशीर बांधकाम उभी राहताना प्रशासन कुठं होतं असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। अर्थात हा प्रश्न स्थानिक सुद्धा विचारत असतील, ज्यांचा निवारा तुटतोय ते सुद्धा हाच प्रश्न विचारत असतील की बांधकाम नेमकी उभी राहत होती तेव्हा प्रशासन कुठे होतं। आता 41 इमारती तोडल्या जात आहेत, मात्र या इमारती 41 इमारती ज्यावेळी उभ्या राहिल्या त्यावेळी प्रशासन नेमकं कुठे होतं हा प्रश्न स्थानिक सुद्धा विचारत असतात। विजयलक्ष्मी नगरमध्ये 41 इमारतींवर तोडक कारवाई केली जाते आणि त्या संदर्भात तीन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे इमारतींवर तोडक कारवाई केली जाते, त्याची दृश्य आपण पहिल्या दृश्यांमध्ये पाहतोय, तर दुसरीकडे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। 400 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी हे या भागामध्ये या तोडक कारवाई दरम्यान स्थानिकांकडून गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी म्हणून तैनात करण्यात आले। तर स्थानिकांची धडपड सुरू आहे आपला निवारा वाचवण्यासाठी आणि त्या स्थानिकांना थांबवण्यासाठी मग यंत्रणांकडून त्यांची धरपकड केली जाते।